Hello everyone, welcome back to the online platform of Abhinav Science Academy. आज आपण स्टार्ट करतोय सेकंड लेक्चर केमिकल बॉन्डिंग साठी. तर ज्या लोकांनी फर्स्ट लेक्चर बघितलंच नाही, डायरेक्टली सेकंड लेक्चर बघतायत, त्यांच्यासाठी फर्स्ट लेक्चरची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला सेकंड लेक्चर समजून घेण्यासाठी इझी जाईल. तर आपण आज बघणार आहे फजान्स रूल. सो कोवॅलंट कॅरेक्टर इन आयोनिक कंपाउंड. एखाद्या पर्टिक्युलर आयोनिक कंपाउंडमध्ये जर आपल्याला कोवॅलंट कॅरेक्टर बघायचे असतील तर ते आपण कसे चेक करू शकतोय, तर त्यासाठी आहे आपल्याकडे फजान्स रूल. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कोणताच बॉन्ड हा प्युअरली आयोनिक किंवा प्युअरली कोवॅलंट कधीच नसतोय. एखादा बॉन्ड जर प्युअरली जर आयोनिक बॉन्ड असेल तर त्याच्यामध्ये थोडे का असेना कोवॅलंट कॅरेक्टर असतात. एखादा बॉन्ड जर प्युअरली कोवॅलंट असेल तर त्याच्यामध्ये थोडे का असेना आयोनिक कॅरेक्टर प्रेझेंटच असतात. चला आपण स्टार्ट करूया फजान्स रूल. व्हेन an cation approaches to an anion, the electron cloud of anion is get attracted towards cation and hence get distorted. This is called as polarization of anion. म्हणजेच काय, एखादा आपल्याला असा हा स्मॉल साइजचा कॅटायन आहे. स्मॉल साइजचा कॅटायन असल्यामुळे चार्ज डेन्सिटी जी आहे ती सेंटरला एकवटलेली असते आणि हा आहे आपल्याकडे ॲनायन जो लार्जर साइजचा आहे. ओके, याच्यामध्ये असणारे हे इलेक्ट्रॉन्स आहेत. हे इलेक्ट्रॉन्स सेंटर पासून खूप लांब असल्यामुळे यांच्यामध्ये असणारा जो अट्रॅक्शन फोर्स आहे तो वीक आहे. आता सुरुवातीला जर आपण बघायला गेलो तर या कॅटायन आणि या ॲनायन मध्ये कोणत्याच प्रकारे इलेक्ट्रॉनची शेअरिंग झालेली नाहीये. तर ज्या वेळेस हा कॅटायन जो आहे त्या ॲनायनला अप्रोच करतोय, म्हणजे त्याच्या जवळ जातोय, त्यावेळेस काय होतात बघा. सो व्हेन ॲन कॅटायन इज अप्रोचेस टू ॲनायन, द इलेक्ट्रॉन क्लाउड ऑफ ॲनायन, त्या ॲनायनचा जो इलेक्ट्रॉन क्लाउड जो आहे तर या कॅटायनकडे तो काय होतोय, अट्रॅक्ट होतोय. म्हणजे त्याच्याकडे हा अट्रॅक्ट होतोय. सुरुवातीला तर इलेक्ट्रॉनचं शेअरिंग नव्हतंच, काहीच नव्हतं, पण आत्ता जर बघायला गेला ज्यावेळेस त्याचा अप्रोच झाला तर त्यावेळेस त्या दोघांच्या मध्ये सुद्धा काय आले, इलेक्ट्रॉन्स आले. त्याच्यामुळे काय झालं बघा, हा होता आपल्याकडे सुरुवातीचा असणारा हा कॅटायन आणि हा नंतर हा जो आहे इलेक्ट्रॉन शेअरिंग नंतर झालेला हा तुमचा ॲनायनचा शेप आहे. त्यामुळं इथं हा ॲनायनचा शेप काय झाला, डिस्ट्रॉय झाला असं आपण म्हणतोय. सुरुवातीला त्या दोघांच्या मध्ये इलेक्ट्रॉन्स नव्हते, पण अप्रोच झाल्यानंतर या दोघांच्या मध्ये इथं काय झाले, इलेक्ट्रॉन्स आले. त्यामुळं इलेक्ट्रॉन्स आले म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनच्या शेअरिंग पासून बनणारा जो बॉन्ड आहे तो आपल्याकडे कोणता असतोय, तो बॉन्ड आहे आपल्याकडे कोवॅलंट बॉन्ड. म्हणजेच पर्टिक्युलर एखाद्या आयोनिक कंपाउंड मध्ये आपण बघितले कोणते, तर हे कोवॅलंट कॅरेक्टर. मग त्यासाठी फर्स्ट जे आहे पोलरायझिंग पॉवर. पोलरायझिंग पॉवर ही कन्सेप्ट कोणासाठी आहे, तर पोलरायझिंग पॉवर ही कन्सेप्ट असते त्या कॅटायनसाठी. बघा इथं आहे आपल्याकडे. सो पॉवर ऑफ कॅटायन टू पोलराइज ॲनायन. हा जो कॅटायन आहे त्या ॲनायनला किती पोलराइज करू शकतोय. पोलरायझिबिलिटी. पोलरायझिबिलिटी हे जे वर्डिंग येते हे येते त्या ॲनायनसाठी. सो हियर द टेंडेन्सी ऑफ ॲनायन टू गेट पोलराइज्ड. तो जो ॲनायन आहे तो किती प्रमाणात पोलराइज होऊ शकतोय, म्हणजे हा त्याला किती करू शकतोय आणि तो त्या किती प्रमाणात होऊ शकतोय. नंतर ग्रेटर इज द पोलरायझेशन, मोर इज द कोवॅलंट कॅरेक्टर. जेवढं पोलरायझेशन जास्त होणार आहे तिथे तेवढे कोवॅलंट कॅरेक्टर जास्त असतात. म्हणताना आपण म्हणतोय पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कोवॅलंट कॅरेक्टर. ज्याच्यामध्ये पोलरायझेशन जेवढं जास्त होईल त्याचे तेवढे कोवॅलंट कॅरेक्टर कसे असतात, जास्त. तो डायग्राम दिलेला आहे, आपण सुद्धा ही सुद्धा डायग्राम आपण बघू शकतोय. हा आपल्याला असणारा कॅटायन आहे, हा असणारा आपल्याला ॲनायन आहे. दोघांच्या मध्ये आधी अप्रोच नव्हता, पण ज्यावेळेस अप्रोच झाला तर या ॲनायनचा शेप जो आहे तो शेप बदलला. त्यामुळे तिथे इलेक्ट्रॉनचं काय झालं, शेअरिंग झालं आणि शेअरिंग पासून बनणारा तुमचा जो बॉन्ड आहे तो कोणता बॉन्ड असतो, इथं हा असतो तुमचा कोवॅलंट बॉन्ड. म्हणजेच आपण बघितलंय प्लस मायनस चार्ज मध्ये एखाद्या आयोनिक कंपाउंड मध्ये असणारे कोवॅलंट कॅरेक्टर आपण इथं पाहू शकतोय.
काही रूल्स आहेत, रूल्स फॉर मोर पोलरायझेशन. पोलरायझेशन जर जास्त हवं असेल तर कोणते रूल्स आहेत? तर फर्स्ट रूल आहे आपल्याकडं, स्मॉलर द कॅटायन ग्रेटर इज पोलरायझिंग पॉवर. म्हणजेच काय, कॅटायनची साईज जेवढी छोटी असेल तेवढी त्याची पोलरायझिंग पॉवर जी आहे ती जास्त असते. लार्जर द ॲनायन ग्रेटर इट्स पोलरायझिबिलिटी. म्हणजे ॲनायन तुमचा जेवढा मोठा असेल तेवढी त्याची पोलरायझिबिलिटी जास्त असते. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला हव्यात की जेणेकरून त्यांचे कोव्हॅलंट कॅरेक्टर जे असतील ते जास्त होतील. थर्ड पॉइंट आपल्याला, लार्जर द चार्ज ऑन कॅटायन और ॲनायन पोलरायझेशन इज मोर. जेवढा कॅटायन किंवा ॲनायनवरचा चार्ज जेवढा जास्त तेवढी त्याची कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतात. का बरं? कारण कॅटायन फॉर एक्झाम्पल आपण एक कन्सिडर करूया, ॲल्युमिनियम Al+, Al2+ आणि Al3+. तर हा आहे तुमचा ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियममध्ये मी पॉझिटिव्ह चार्ज वाढवत गेलो. म्हणजेच काय, हा एक कॅटायन आहे. कॅटायनवरती जेवढा चार्ज जास्त, फॉर एक्झाम्पल इथं +1 आहे, इथं +2 आहे, इथं +3 आहे, आणि जेवढा चार्ज जास्त तेवढा तो कॅटायन जो आहे तो छोटा छोटा बनत जातोय. आणि आपल्याला फजान्स रूलमध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जर बघायचे असतील तर तुमच्या कॅटायनची साईज आहे ती कॅटायन छोटाच हवा. त्यामुळं याच्यामध्ये बघायला गेला तर सगळ्यात कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त कुणाचे दिसून येतील आपल्याला? तर Al+3 चे दिसून येतील. नंतर नेक्स्ट आपण ॲनायनसाठी सुद्धा बघू शकतोय. फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल N-, N2- आणि N3-. आता याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर नायट्रोजन N-, N2- आणि N3- मध्ये ॲनायनवरती जेवढा चार्ज जास्त असतोय तेवढा तो ॲनायन मोठा आहे. आणि तीच सुटेबल कंडिशन आहे आपली. परत पुन्हा कॅटायन असेल तर छोटा हवा आणि ॲनायन असेल तर तो मोठा हवा. मग याच्यामध्ये जर बघायला गेला तर सगळ्यात जास्त कोव्हॅलंट कॅरेक्टर आपल्याकडे N3- मध्ये दिसून येऊ शकतात. म्हणजेच तो चार्ज भले तुमचा कॅटायनचा जास्त असू दे किंवा ॲनायनचा जास्त असू दे, कोणताही चार्ज आपण इथं पाहू शकतोय. नेक्स्ट आहे, सेम साइज अँड चार्ज ऑन कॅटायन दॅट वन विथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन N-1 DN NS0 टिपिकल ट्रान्झिशन मेटल्स इज मोर पोलरायझिंग पॉवर. जे टिपिकल ट्रान्झिशन मेटल्स आहेत, फॉर एक्झाम्पल जे आपण ट्रान्झिशन मेटल म्हणून घेतोय, फॉर एक्झाम्पल इथे आपण एक्झाम्पल घेतले कोणतं, तर ते आहे आपल्याला CuCl आणि NaCl. CuCl मध्ये बघायला गेला तर आधी मी त्याच्यावरती चार्ज काढून घेतोय. बघा, याच्या Cu वरती चार्ज होतोय +1 आणि या Na वरती सुद्धा चार्ज होतोय +1. पण ज्या वेळेस आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतोय, Cu+ साठी आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे Ar3D10 आणि Na+1 साठी आपल्याला आहे फक्त Ne. म्हणजे इथं जर बघायला गेला तर ज्याच्या आउटर शेलमध्ये एक्स्ट्राचे 18 इलेक्ट्रॉन्स असतात त्याला आपण म्हणतोय सुडो इनर्ट गॅस. म्हणजे कॉपरकडे सुडो इनर्ट गॅस आहे, तेच या सोडियमकडे नाहीये. ते सोडियमकडे फक्त आणि फक्त इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन आहे. त्यामुळे ज्याच्याकडे सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन असते त्याची चार्ज डेन्सिटी जास्त असते. म्हणजेच त्याची पोलरायझिंग पॉवर जी आहे ती जास्त आहे. त्यामुळे या केसमध्ये बघायला गेला तर CuCl आणि NaCl मध्ये CuCl चे कोव्हॅलंट कॅरेक्टर सगळ्यात जास्त आहेत. नेक्स्ट आपण आता कंपेअर करणार आहे पोलरायझिंग पॉवर आणि पोलरायझिबिलिटी. मग आपल्याला पोलरायझिंग पॉवर हे जे वर्डिंग आहे हे आहे कॅटायनसाठी, आणि कॅटायन आपल्याला कसा पाहिजे? स्मॉलर, म्हणजे छोटाच पाहिजे. आणि पोलरायझिबिलिटी हे वर्डिंग आहे ॲनायनसाठी, आणि ॲनायन आपल्याला कसा पाहिजे? तो सुद्धा मोठा पाहिजे. ओके, तर आपण स्टार्ट करूया. पहिला पोलरायझिंग पॉवर. पोलरायझिंग पॉवर जर म्हटला तर तुमचा असणारा कॅटायन कसा पाहिजे मला? तो पाहिजे मला स्मॉलर पाहिजे. आपण चेक करूया. Li+, Na+, K+, Rb+, CS+, हे एकाच ग्रुपचे एलिमेंट्स आहेत, फर्स्ट ग्रुपचे. आणि फर्स्ट ग्रुपमध्ये जसं जसं मी मूव्हिंग डाऊन द ग्रुप जाणार आहे साईज कशी होते? वाढत वाढत जाते. पण आपल्याला पोलरायझिंग पॉवर चेक करायची आहे, त्यामुळं त्या कॅटायनची साईज कशी पाहिजे? आपल्याला छोटी पाहिजे, म्हणजे स्मॉलर पाहिजे. सो Li+ ते CS+ पर्यंत आपण जर बघायला गेलो तर सगळ्यात इथं छोट्या साईजचा जो आहे तो आहे आपल्याला कोण? Li+. त्यामुळं Li+ चे इथं असणारे तुमचे पोलरायझिंग पॉवर जी आहे ती सगळ्यात जास्त, कारण पोलरायझिंग पॉवर हे वर्डिंग असते कॅटायनसाठी.
नंतर आहे आपल्याकडं Be2+, Mg2+, Ca2+, Sr2+, Ba2+. हे सगळेच्या सगळे जे आहेत हे सगळे सेकंड ग्रुपचे एलिमेंट्स आहेत. याच्यामध्ये सुद्धा ऑन मूव्हिंग डाऊन द ग्रुप साईज काय होणार आहे, वाढणार आहे. पण आपल्याला पोलरायझिंग पॉवर बघायची आहे आणि पोलरायझिंग पॉवर बघायची असेल तर आपल्याला कॅटन कसा हवा, छोटा. तर या सगळ्यांच्यामध्ये बघायला गेला तर Be2+ हा सगळ्यात छोटा असल्यामुळे याची पोलरायझिंग पॉवर सगळ्यात जास्त आहे. आपण एक डिफरंट एक्झाम्पल घेतली तर आता Li+, Mg2+ आणि Al3+. इथं जर बघायला गेला तर कॅटॅनवरती व्हेरिएबल चार्जेस आहेत. सो Li कडे +1 चार्ज आहे, Mg कडे +2 चार्ज आहे आणि Al कडे +3 चार्ज आहे. तर आता जस्ट मी मग सांगितल्यासारखं जेवढा चार्ज जेवढा जास्त, मग भले तो कॅटायनचा असू दे किंवा ॲनायनचा असू दे. आपण इथं बघतोय आता कॅटायन. सो कॅटायनचा जेवढा चार्ज जास्त त्याची पोलरायझिंग पॉवर जास्त. तर इथं Al3+ ची पोलरायझिंग पॉवर जी आहे ती सगळ्यात जास्त आहे. नंतर आपण कंपेअर करतोय पोलरायझिबिलिटी. पोलरायझिबिलिटी हे वर्डिंग कोणासाठी आहे, ॲनायन. आणि आपल्याला ॲनायन कसा पाहिजे, मोठा. म्हणजे कोणता, तर हा लार्जर पाहिजे मला. ओके, तर आपण बघूया F- Cl- Br- I-. तर हे एकाच ग्रुपचे एलिमेंट्स आहेत. कोणत्या, तर ग्रुप नंबर 17चे एलिमेंट्स आहेत. आणि 17 ग्रुपमध्ये जसं मी मूव्हिंग डाऊन द ग्रुप जातोय परत पुन्हा साईज वाढते. आपल्याला इथं लार्जरच साईज पाहिजे का, कारण मी पोलरायझिबिलिटी बघतोय. त्यामुळे F- to I- मध्ये बघायला गेलो तर सगळ्यात मोठा जो आहे तो आहे आपल्याला कोण, I-. म्हणतानाची पोलरायझिबिलिटी सगळ्यात जास्त. नंतर आहे आपल्याकडं O2-, S2-, Se2- आणि Te2-. हे सुद्धा एकाच ग्रुपचे एलिमेंट्स आहेत. ते आहेत ग्रुप नंबर 16. आणि याच्यामध्ये बघायला गेला तर मूव्हिंग डाऊन द ग्रुप परत पुन्हा साईज जी आहे ती वाढणार आहे. त्यामुळे सगळ्यात पोलरायझिबिलिटी जास्त असणार आहे ती कुणाची, तर ती असणार आहे Te2- ची. नंतर आपण बघतो एक डिफरंट एक्झाम्पल N3-, O2- आणि F-. आता हे एलिमेंट जे आहेत हे व्हेरिएबल ग्रुपचे आहेत, डिफरंट ग्रुपचे आहेत. पण आता आपण म्हटल्यासारखं एकतर कॅटायनचा चार्ज जास्त पाहिजे पोलरायझिंग पॉवरसाठी आणि ॲनायनचा चार्ज जास्त पाहिजे पोलरायझिबिलिटीसाठी. आपण चेक करतोय पोलरायझिबिलिटी. तर याच्यामध्ये N3- चार्ज जास्त आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त पोलरायझिबिलिटी कुणाची असेल, तर N3-. त्यानंतर O2- आणि सगळ्यात कमी F-. आपण चेक करूया आता कंपेअर कोव्हॅलंट कॅरेक्टर. तर या दिलेल्या कंपाऊंड्समध्ये आपल्याला कोव्हॅलंट कॅरेक्टर कंपेअर करायचे आहेत. आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर कंपेअर करण्यासाठी तुमच्या कॅटायनची साईज कशी पाहिजे, छोटी. आणि ॲनायनची साईज कशी पाहिजे, मोठी. सो कॅटायन कसा पाहिजे आपल्याला, स्मॉलर. आणि ॲनायन कसा पाहिजे आपल्याला, सो ॲनायन मस्ट बी लार्जर. ओके, आपण चेक करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल दिलेल्या कंपाऊंडमध्ये आपण चार्जेस काढून घेऊया. +2 +2 +2 +2 +2. ओके, आता जर बघायला गेला तर प्रत्येकावरती चार्ज कोणता आहे, तर +2. आणि प्रत्येकाला जो ॲनायन जोडला गेला आहे तो आहे तुमचा कोणता, तर तो आहे Cl. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, सुरुवातीला दिलेल्या कंपाऊंड तुम्हाला फर्स्ट जो असतो तो कॅटायनच असतोय आणि सेकंड जो असतो तो ॲनायनच असतोय. आता एक गोष्ट आणखी एक, जर समजा तुमचा ॲनायन सेम असेल तर आपल्याला फोकस करायचा आहे कॅटायनकडे. आणि जर आपला कॅटायन सेम असेल तर आपल्याला फोकस करायचा आहे ॲनायनकडे. आपण चेक करूया, इथं आपला ॲनायन सेम आहे त्यामुळे आपण फोकस कुणाकडे करणार आहे, कॅटायनकडे. आणि कॅटायनमध्ये जर बघायला गेला तर सगळ्यांच्यावरती +2 चार्ज आहे. पण हे सगळेच्या सगळे एलिमेंट जे आहेत ते ग्रुप 2चे एलिमेंट्स आहेत. आणि ग्रुप 2 मध्ये जर बघायला गेला तर सगळ्यात छोटा जो आहे तो सगळ्यात छोटा आहे आपल्याकडे कोण, तर बेरिलियम हा सगळ्यात छोटा आहे. त्यामुळं ॲनायन सेम असल्यामुळे मी फोकस केला कुणाकडं, कॅटायनकडे. आणि कॅटायनमध्ये सगळ्यात छोटा आहे आपल्याकडे बेरिलियम. त्यामुळे सगळ्यात कोव्हॅलंट कॅरेक्टर सगळ्यात जास्त जे आहेत ते आहेत BeCl2 कडे सगळ्यात जास्त. आणि सगळ्यात कमी असतात BaCl2. नंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय NaCl, MgCl2, AlCl3. परत पुन्हा आपण त्याच्यावरती चार्जेस काढून घेऊया. याच्यावरती चार्ज होते +1, याच्यावरती येणार आहे +2, याच्यावरती येणार आहे +3. आणि परत पुन्हा आपल्याला माहितीच आहे
ओके, कॅटायनवरती जेवढा चार्ज जास्त तर त्याचे कोव्हॅलंट कॅरेक्टर तेवढे काय असतात, जास्त असतात. त्यामुळे याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर सगळ्यात जास्त आहेत ते कुणाचे आहेत, तर ते आहेत AlCl3 चे कोव्हॅलंट कॅरेक्टर सगळ्यात जास्त कुणापेक्षा, MgCl2 पेक्षा आणि NaCl पेक्षा. ओके, नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडं LiF, LiCl, LiBr आणि हा LiI. आता जस्ट मी सांगितल्यासारखं तुम्हाला इथं जर मी चार्जेस काढून घेतले तर +1 +1 +1 आणि +1 म्हणजे आपला असणारा जो कॅटायन आहे तो सेम आहे. आणि जर कॅटायन सेम असेल तर आपण फोकस कोणाकडे केला पाहिजे, ॲनायनकडे फोकस केला पाहिजे. आणि ॲनायन कसा पाहिजे आपल्याला, सो ॲनायन मस्ट बी लार्जर. तर बघा याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे, FClBrI मध्ये, तर I जो आहे तो सगळ्यात मोठा असल्यामुळं इथं LiI चे कोव्हॅलंट कॅरेक्टर सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलो तर त्याच्यानंतर कुणा जास्त असतात, त्याच्यानंतर सगळ्यात कमी जे आहेत ते सगळ्यात कमी आहेत आपल्याकडं LiF. नंतर नेक्स्ट आहे आपल्याकडं SF2, SF4, SF6. याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर याच्यावरती चार्ज आहे +2, याच्यावरती चार्ज आहे +4, याच्यावरती चार्ज आहे +6 आणि ॲज युजल परत पुन्हा कॅटायनवरती जेवढा चार्ज जास्त तेवढे त्याचे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. त्यामुळे इथं आपल्याकडे बघायला गेला तर SF6 जे कोव्हॅलंट कॅरेक्टर जे आहे ते सगळ्यात जास्त असतील आणि SF2 चे सगळ्यात कमी असतील. नंतर नेक्स्ट आपल्याकडे एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आहे आपल्याकडं नेक्स्ट FeCl3, FeCl2 आणि CaCl2. याच्यावरती चार्ज आहे +3, याच्यावरती आहे +2, याच्यावरती आहे +2. आता ॲज युजल परत पुन्हा ज्याच्याकडं जेवढा चार्ज जास्त आहे त्याचे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त, म्हणजे याच्यामध्ये याचे कोव्हॅलंट कॅरेक्टर सगळ्यात जास्त. आता या दोघांच्या मध्ये जर आपण कम्पेअर करायला गेलो तर FeCl2 आणि CaCl2 कडं, FeCl2 कडं सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन आहे. त्यामुळं याचे जे असतात याचे कोव्हॅलंट कॅरेक्टर या Ca पेक्षाही जास्त असतात. ओके, त्यामुळे पर्टिक्युलर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं, तर एखादा डी ब्लॉकचा एलिमेंट जर आला तर सेम चार्ज असताना डी ब्लॉकच्या एलिमेंटचा चार्ज डेन्सिटी जी असते ती जास्त असते, त्यामुळे त्याचे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. नंतर आपण P ब्लॉक एलिमेंटला घ्यायचा आहे, नंतर मग आपल्याला S ब्लॉकचा एलिमेंट लिहायचा आहे. तर कोव्हॅलंट कॅरेक्टरसाठी ही एक ऑर्डर आपल्यासाठी इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची आहे. तर नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे कोणतं, तर SrCl2 याच्यावरती +2 चार्ज आहे, SnCl2 याच्यावरती +2 आहे आणि CdCl2 याच्यावर सुद्धा +2. सगळ्यांच्यावरती चार्ज सेम आहे. पण आता हा स्ट्रॉन्टियम हा S ब्लॉकचा एलिमेंट आहे, टिन हा तुमचा P ब्लॉकचा एलिमेंट आहे आणि कॅडमियम हा तुमच्या D ब्लॉकचा एलिमेंट आहे. मग त्यासाठी आपल्याला हा रूल वापरावा लागतो इथं. सो इथं जर बघायला गेला तर कॅडमियम क्लोराईड, तर याचे सगळ्यात कोव्हॅलंट कॅरेक्टर जे आहे ते सगळ्यात जास्त आहेत. नंतर सगळ्यात कमी जे आहेत ते आहेत आपल्याकडं SrCl2 जे सगळ्यात कमी आहेत. नेक्स्ट आहे आपल्याकडं जस्ट मी मगाशी म्हटल्यासारखं कोणताच बॉन्ड हा प्युअरली कोव्हॅलंट किंवा प्युअरली आयोनिक नसतोय. समजा इमॅजिन करा हा एक बॉन्ड आहे. सर आता जर या टोकाला त्याचे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतील तर या टोकाला त्याचे आयोनिक कॅरेक्टर जास्त असतात. ओके, समजा या टोकाला जर त्याचे आयोनिक कॅरेक्टर जास्त तर कोव्हॅलंट कॅरेक्टर कमी, म्हणजेच या टोकाला कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतात. म्हणजे हे रिव्हर्स असते. एखाद्या टोकाकडे कोव्हॅलंट जास्त तर तिथं आयोनिक कमी असतात, एखाद्या टोकाकडे आयोनिक जास्त तर तिथे कोव्हॅलंट कॅरेक्टर कमी असतात. बरोबर त्याच्या अपोजिटकडे ते कॅरेक्टर जास्त असतात. ओके, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर आयोनिक कॅरेक्टर ज्याच्यामध्ये जास्त असतात तर त्याची स्टॅबिलिटी खूप जास्त असते. म्हणताना आयोनिक कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी. नंतर परत पुन्हा आयोनिक कॅरेक्टर इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू द सोल्युबिलिटी इन ॲक्वस सोल्युशन. आता आयोनिक आला म्हणजे चार्जेस आले म्हणजे तो पोलार झाला, आणि ॲक्वस म्हणजे पाणी हे सुद्धा पोलार नेचर आहे, त्यामुळं तो त्याच्यामध्ये इझिली डिझॉल्व्ह होऊ शकतोय. त्यामुळं आयोनिक कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सोल्युबिलिटी अँड आयोनिक कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. ओके, तर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला JEE साठी विचारल्या जातात. त्यामुळे तुम्हाला ॲक्वसमध्ये सोल्युबिलिटी विचारू दे, स्टॅबिलिटी विचारू दे किंवा मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट जास्त विचारू दे, तर आपल्याला तिथे काय बघायचे असतात, तर आयोनिक कॅरेक्टर बघायचे असतात. हे मात्र विसरायचं नाही. नेक्स्ट आपण बघतोय क्वेश्चन,
इन केस ऑफ अल्कली मेटल्स द कोव्हॅलंट कॅरेक्टर, आपल्याला काय बघायचं आहे, कोव्हॅलंट कॅरेक्टर डिक्रीजिंग इन द ऑर्डर. तर कोव्हॅलंट कॅरेक्टर बघायचं आहे. मग कोव्हॅलंट कॅरेक्टर बघण्यासाठी आपण कॅटायन कसा पाहिजे मला छोटा आणि ॲनायन कसा पाहिजे मला मोठा. इथं जर बघायला गेला तर यम हा तुमचा कॅटायन आहे. सगळीकडे बघायला गेलं तर MR, MCl, MF बाकीच्या सगळ्या केसमध्ये आपल्याला यम दिसतोय. मग इन द सेन्स काय, यम जो आहे तो कॅटायन आहे. ओके, मग आपण आता फोकस कुठं करायला पाहिजे, तर आपण फोकस करायला पाहिजे आता ॲनायनकडे. आणि ॲनायन आपल्याला कसा पाहिजे, कोव्हॅलंट कॅरेक्टरसाठी तो मोठा पाहिजे. सो FCl-BrI मध्ये सगळ्यात मोठा जो असतोय तो असतोय आय. त्यामुळं MI चे कोव्हॅलंट कॅरेक्टर सगळ्यात जास्त आणि बरोबर करेक्ट ऑप्शन जे आहे ते आपल्याला मॅच होणार कोणतं आहे, तर हे ऑप्शन आहे. सो MI चे सगळ्यात जास्त, MF चे सगळ्यात कमी. नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय आपण. आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ सोल्युबिलिटी इन ॲक्वस सोल्युशन. जर आपल्याला ॲक्वसमध्ये जर सोल्युबिलिटी चेक करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपल्याला आयोनिक कॅरेक्टर फाइंड आउट केले पाहिजेत. मग आपण आता चेक करूया. ओके, इथं सुरुवातीला मी चार्ज काढून घेतो. सो Na वरती चार्ज होते आपल्याकडे +1, Zn वरती चार्ज होतोय +2 आणि Cu वरती चार्ज होते आपल्याकडे +2. आता इथं जर आपण बघायला गेलो तर सोडियम हा तुमचा अल्कली मेटल आहे, झिंक आणि कॉपर हे तुमचे डी ब्लॉकचे एलिमेंट्स आहेत. आता इथे जर आपण बघायला गेलात तर चेक करूया आपण, तर याच्यामध्ये असणारे आयोनिक कॅरेक्टर म्हणजे आपल्याला त्याची सोल्युबिलिटी सांगता येईल. ओके, तर बघा, तर हे आयोनिक कॅरेक्टर चेक करण्यासाठी आपल्याला प्रॉपर वे म्हणजे आपल्याला कोव्हॅलंट कॅरेक्टर डिसाईड करता येतात त्याच पद्धतीने आपल्याला मूव्ह करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथं मी लिहितो आता. सो सोडियम आहे माझ्याकडं, परत पुन्हा माझ्याकडे कोण आहे, झिंक आहे आणि परत पुन्हा माझ्याकडे कोण आहे, तर कॉपर आहे. याच्यामध्ये बघायला गेला तर सोडियमकडं इनर्ट गॅस, सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन नाही आहे. तेच झिंककडे सुद्धा आहे आणि कॉपरकडे सुद्धा आहे आणि त्यांच्यावरती चार्ज सुद्धा जास्त आहे. म्हणजे या दोघांचे पण कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहेत. कोणापेक्षा, तर सोडियमपेक्षा. पण इथं प्रश्न येतो आपल्याला असा येतो की झिंक आणि कॉपरमध्ये कुणाचे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहेत. तर झिंक आणि कॉपरमध्ये तुम्ही जर बघायला गेला तर व्हेरिएशन इन आयोनिक रेडी ऑफ 3D सिरीज, तर याच्यामध्ये बघायला गेला तर कॉपरची जी साईज आहे ती झिंकपेक्षा छोटी आहे. त्यामुळं कॉपरचे इथं कोव्हॅलंट कॅरेक्टर सगळ्यात जास्त असतात. त्यामुळे इथं कॉपरसाठी सगळ्यात जास्त कोव्हॅलंट कॅरेक्टर आहेत, नंतर आहेत आपल्याकडं झिंकसाठी आणि सगळ्यात कमी कुणाकडे आहेत, तर सोडियमसाठी. मग तुम्हाला जस्ट मी मग सांगितलं होतं कोणताच बॉन्ड हा प्युअरली कोव्हॅलंट किंवा आयोनिक नसतोय. तर या टोकाला CC जास्त असतील म्हणजेच कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतील, तर या टोकाला काय जास्त असतात, त्याचे IC म्हणजे आयोनिक कॅरेक्टर जास्त. मग आयोनिक कॅरेक्टरची ऑर्डर जर बघायची असेल तर आपण अशी अरेंज करू शकतोय. म्हणजे सगळ्यात जास्त आयोनिक कॅरेक्टर असणार तुमचे Na2S, त्याच्यानंतर असणार ZnS आणि त्याच्यानंतर सगळ्यात कमी असणार CuS मध्ये आयोनिक कॅरेक्टर कमी. ओके, मग आता ज्याच्याकडे आयोनिक कॅरेक्टर जेवढे जास्त तेवढी त्याची पाण्यामध्ये सोल्युबिलिटी जास्त. म्हणताना याचं करेक्ट आन्सर जे आहे ते कोणते येते, सो फर्स्ट आन्सर इज अ करेक्ट. नेक्स्ट आहे आपल्याकडे द करेक्ट सिक्वेन्स ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर. तर कोव्हॅलंट कॅरेक्टरची आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर बघायची आहे. इथं जर बघायला गेला तर आपण सुरुवातीला याचे चार्जेस काढून घेऊया. सो याला इकडे येतोय +1 चार्ज, सोडियमकडे येतोय +1 चार्ज आणि बेरिलियमकडे येतोय +2 चार्ज. आणि ॲज युजल ज्याच्याकडे जेवढा चार्ज जास्त तर त्याचे कोव्हॅलंट कॅरेक्टर तेवढे जास्त. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोव्हॅलंट कॅरेक्टर जे आहेत ते कोणाचे आहेत, तर ते आहेत बेरिलियमचे जास्त आहेत. नंतर मी जर बघायला गेलो तर लिथियम आणि सोडियम त्या दोघांच्यावरती चार्ज सेम असल्यामुळेच तर हा लिथियम जो आहे त्याची साईज छोटी आहे त्यामुळे त्याचे CC जास्त आहेत. सो Li चे CC जास्त आणि सगळ्यात कमी कुणाचे ते आहेत ते तुमच्या सोडियमचे. तर याला ऑप्शन जो मॅच होणार आहे जे सगळ्यात जास्त कोव्हॅलंट कॅरेक्टर जे आहेत ते कुणाचे आहेत, बेरिलियमचे जास्त, नंतर आहेत थोडेसे कमी लिथियम आणि सगळ्यात कमी सोडियम. हा जो परफेक्टली मॅच होणारा ऑप्शन जो आहे तो आहे आपल्याकडे आहे इथं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ आयोनिक कॅरेक्टर. परत पुन्हा आपल्याला आता आयोनिक कॅरेक्टरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये सेट करायचं आहे. पण ॲज युजल आपण परत पुन्हा आधी त्याची कोव्हॅलंट कॅरेक्टर घेऊया आणि त्याला बरोबर आपण रिव्हर्स करूया. ओके, तर याच्यामध्ये जर मी चार्जेस काढायला गेलो तर बोरॉनवरती येतोय +3 चार्ज, ॲल्युमिनियमवरती येतोय +3 चार्ज आणि गॅलियमवरती सुद्धा येतोय
+3 चार्ज. तरी एकाच ग्रुपचे एलिमेंट्स आहेत, पण या ग्रुपमध्ये त्याच्या या ॲटॉमिक रेडियसची व्हेरिएशन आहे. फॉर एक्झाम्पल मी जर सांगायला गेलो बोरॉन, नंतर गॅलियम, नंतर आपल्याकडे आहे ॲल्युमिनियम, नंतर आपल्याकडे आहे इंडियम आणि सगळ्यात शेवटी येतोय थॅलियम. म्हणजे या ग्रुपमध्ये थॅलियम हा सगळ्यात मोठा आहे, सगळ्यात छोटा बोरॉन. बोरॉन नंतर ॲक्च्युली त्या सिरीजमध्ये ॲल्युमिनियम येतोय, पण ॲल्युमिनियमची साईज गॅलियमपेक्षा कशी आहे, मोठी आहे. त्यामुळे आपण असा हा घेतोय, कारण इथं गॅलियमला हा डी ब्लॉक कॉन्ट्रॅक्शन लागला आहे. ओके, त्यामुळं या साईजनुसार जर आपण बघायला गेलो तर आपण याचे आता कॅरेक्टर अरेंज करू शकतोय. तर सगळ्यात जास्त कोव्हॅलंट कॅरेक्टर जे असणार आहेत ते कोणाचे आहेत, इथं सगळ्यात जास्त आहेत बोरॉनचे. नंतर कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणाचे येतात, गॅलियमचे, आणि नंतर कोणाला येतोय ॲल्युमिनियम. तर इतर ही जी मी ऑर्डर आता जस्ट जी लिहिली आहे ही ऑर्डर कुणाची आहे, तर ही ऑर्डर आहे सीसीची ऑर्डर. म्हणजे कोव्हॅलंट कॅरेक्टर जर विचारले तर बोरॉनचे सगळ्यात जास्त, BaCl3 जास्त, आणि सगळ्यात कमी AlCl3. या टोकाला जर कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतील तर या टोकाला काय जास्त असतात, आयोनिक कॅरेक्टर जास्त असतात. आणि आपल्याला क्वेश्चन विचारलाय कोणता, तर आयोनिक कॅरेक्टरचा क्वेश्चन आहे. म्हणताना हे जे सायन्स असतात हे उलट पडणार. म्हणताना AlCl3 चे आयोनिक कॅरेक्टर सगळ्यात जास्त, तर सगळ्यात कमी BCl3 चे आयोनिक कॅरेक्टर सगळ्यात कमी. तर असा करेक्ट मॅच होणारा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन आहे आपल्याकडे हा 3 नंबरचा ऑप्शन. नेक्स्ट, among LiCl, RbCl and MgCl2 the compounds with greatest, फोकस करायचं आपल्याला, and least ionic character. म्हणजे सुरुवातीला जास्त आयोनिक कॅरेक्टर असणारा एलिमेंट कंपाऊंड पाहिजे आणि नंतर आपल्याकडे कमी आयोनिक कॅरेक्टर असणारा कंपाऊंड पाहिजे. तर या पद्धतीने आपल्याला शोधायचं आहे. मग मी थोडंसं काय करतो, परत पुन्हा यांचे आधी ग्रुप्स लिहून घेतो. या ग्रुपमध्ये बघायला गेला तर तुमच्याकडे कोण आहे, इथं लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सिझियम. इथं आपल्याकडे आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम. आता याच्यामध्ये जर बघायला गेला तर याच्यामध्ये दिलेले एलिमेंट्स मी आधी काय करतो, सर्कल करून घेतो. आपल्याला एक दिला आहे लिथियम, दुसरा आपल्याला विचारला गेला आहे रुबेडियमसाठी, तिसरा आहे आपल्याकडे बेरिलियम आणि चौथा आहे मॅग्नेशियम. आता या चौघांच्या मध्ये जर आपण बघायला गेलो तर सगळ्यात जास्त जर तुम्हाला विचारलं गेले तर कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणाचे, तर जो सगळ्यात छोटा आहे तो सगळ्यात त्याचे कोव्हॅलंट कॅरेक्टर सगळ्यात जास्त. म्हणजे सगळ्यात छोटा कोण आहे इथं, तर इथं आहे बेरिलियम, हा सगळ्यात छोटा आहे त्यामुळे याचे CC जास्त. समजा जर बेरिलियमचे CC जर जास्त असतील इन द सेन्स, म्हणजे दुसरं काय याच्यामध्ये, तर याचे असणारे IC कसे असतील, कमी, म्हणजे डिक्रीज, सगळ्यात कमी असतील. ओके, आता परत पुन्हा जर आपण सगळ्यात त्याच्यामध्ये लार्जर बघायला गेलो तर लार्जर आहे आपल्याला कोण, रुबेडियम. रुबेडियममध्ये जर बघायला गेला तर रुबेडियमचे CC काय आहेत, कमी आहेत, पण रुबेडियमचे जास्त काय आहेत, CC कमी असल्यामुळे उलट रुबेडियमसाठी IC जास्त आहे, म्हणजे आयोनिक कॅरेक्टर जास्त आहेत. तर आपल्याला सगळ्यात जास्त ग्रेटेस्ट आणि लिस्ट विचारलं, त्यामुळे सगळ्यात आधी जास्त आयोनिक असणारा कोण आहे आपल्याकडं, तो आहे रुबेडियम, आणि नंतर सगळ्यात कमी असणारा कोण आहे, तो आहे बेरिलियम. त्यामुळे हे करेक्ट मॅच होणारा जे ऑप्शन आहे ते आपल्याला इथं असं आहे. सो हियर RbCl अँड BeCl2. ओके, दॅट्स इट. थँक्यू.